नमस्कार मित्र हो, आपण बघत आहोत की गेल्या 2 महिन्यांपासून आपण प्रत्यक्ष अनुभवी व्यापाऱ्यांची मुलाखत घेऊन प्रत्यक्ष त्यांचा अनुभव काय आहे, कमीत कमी 10 ते 15 वर्ष अनुभव असलेले व्यापारी आपल्यासोबत आपण मुलाखती दरम्यान त्यांचा अनुभव कापूस संदर्भातला आपण आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचविण्याचं काम केलं। शेतकरी मित्रांनो, त्यांचा अनुभव आपल्या बऱ्याचशा कामात येत आहे। आपण तो त्यांचा अनुभव पाहायचा आहे आणि त्यातून आपल्याला काय घ्यायचं आहे। तर मित्रांनो बघा, बरेचसे शेतकऱ्यांनी आपल्याला 2 महिन्यापासून किंवा 1.5 महिन्यापासून सांगत होते की शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव हे 100% वाढणार आहेत। तर अगदी मित्रांनो त्यांच्या सांगितल्यानुसार की कापसाचे 100% प्रमाणे भाव वाढणार आहेत। शेतकरी मित्रांनो, काल देखील आपण बिडकीन बाजारामधून देखील काही व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, शेवगावमधून घेतल्या, काही बोधेगावमधून, काही पाचोड असेल, काही गंगापूर असेल, या सर्व भागातील व्यापाऱ्यांचा अनुभव बघता तर आपल्याला जास्तीत जास्त 9,000 पर्यंत कापूस बाजार भाव वाढण्याचे अनुभव सांगितलेला आहे त्यांनी। शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत की बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कापूस तो विकलेला आहे, पण शेतकरी मित्रांनो कापूस बाजार भावामध्ये काय झालेलं आहे, घट पण झालेली आहे। पण शेतकरी मित्रांनो, मुख्य कारण काय असू शकतं कापूस बाजार भाव वाढण्याचं ते आपण जाणून घेऊया। तर व्यापाऱ्यांकडून तर आपण जाणून घेतलंच भाव वाढणार आहे, पण मुख्य कारण काय आहे ते देखील आपल्याला माहिती असले पाहिजे। शेतकऱ्यांनी मित्रांनो पहिलं महत्त्वाचं मुख्य कारण काय आहे, उत्पादन घटलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, आपण बघत आहोत की अतिवृष्टीच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कापसाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे कापसाची आवक ही पूर्णतः घटलेली आहे, उत्पादनामध्येच घट झालेली आहे। त्याच्यामुळे 100% कापसाचे बाजारभाव वाढण्यामध्ये 9,000 पर्यंत जाण्याचे संकेत वाढलेले आहेत। शेतकरी मित्रांनो, दुसरं महत्त्वाचं असं कारण आहे की 11% शुल्क लावल्यामुळे परदेशातून आपल्याकडे जो कापूस आयात होणार होता तो देखील आता होणार नाहीये। शेतकरी मित्रांनो, हे होतं दुसरं कारण। आणि तिसरं कारण असं आहे, मागणी वाढणे, निर्यात आणि सूतगिरण्याहून कापसाची मागणी वाढली की दर 100% वाढतात। शेतकरी मित्रांनो, हे महत्त्वाचं कारण आहे की कापूस बाजार भाव वाढण्यामागचं। तर त्यासाठी मित्रांनो, जर आपल्याला जर काही गरज नसताना जर आपल्याकडे चांगल्यापैकी जर कापूस असेल तर नक्की अजून 15 ते 20 दिवस आपण स्टोअर केला पाहिजे। नक्कीच कापसाचे बाजारभाव वाढणार आहेत, आपण आशा अशी व्यक्त करूयात। आणि नक्कीच कापूस विकण्यापूर्वी आपल्या आजूबाजूचं मार्केट काय सांगतंय, आजूबाजूचं मार्केट काय आहे, आपल्या शेजारील जिल्ह्यामध्ये, शेजारील तालुक्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळतोय, शेतकरी मित्रांनो तो अगोदर आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाचा आपण वापर करायचा आहे। प्रत्येकाकडे सोशल मीडियाचं माध्यम आहे, प्रत्येक शेतकऱ्यांकडे मोबाईल आहे। मित्रांनो, अगोदर आपण मोबाईल पाहायचा आहे, कापसाचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे, तरच कापसाची विक्री करायची आहे। ही महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की फॉलो नक्की करा आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत तर नक्की शेअर करा। या ठिकाणी थांबूयात, धन्यवाद।